कमीत कमी 30 वर्ष झाले लोक राहून राहिले, पण इथं लाईटही नाही आणि पाणी पण नाही। रात्रीच्या वेळेस अंधारात खेळतात, सायंकाळी अंधार होते तर लाईन आम्हाला बरेचशा दूरून पाणी आणायला लागते, लय दूर जाणं पडते, 1-2 किलोमीटर पाण्याला जाणं पडते। कमीत कमी 100-150-200 लोकांची मागणी जर पूर्ण नाही केली तर आम्ही ह्या ठिकाणी कोणताही आमदार किंवा कोणतं येईन तर आम्ही त्याला मतदान काही देत नाही। बहिष्कार। पाण्याची गरज आहे, लाईनची गरज आहे, लय दूर न पाण्याची मागणी आहे आम्हाला। याच्या समोर इलेक्शन वाले येतील बी आम्ही इलेक्शन काही देत नाही। नमस्कार, आरके न्यूज चॅनल्स मध्ये तुमच्या सर्व जनतेचे स्वागत आहे। मी पत्रकार रोशन कापसे। हिंगणा विधानसभा क्षेत्रातील कान्होलीबारा या गावातील मेनखात या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि कान्होलीबारा ग्रामपंचायत अंतर्गत मेनखात या झोपडपट्टीतील एका अत्यंत अशा छान अशा भागात आम्ही आलो आहोत। परंतु ज्या ठिकाणी आम्हाला दिसत आहे की या ठिकाणी पाण्याची काही व्यवस्था नाही आहे। ग्रामपंचायतीने पाण्याची तसेच विद्युत म्हणजे जे आपल्याला आपण म्हणतो की लाईन आणि पाणी हे मूलभूत सुद्धा या गावामध्ये नाही आहे आणि असं असताना इथले लोक फार त्रस्त आहे। त्यामुळे कुठेतरी या लोकांसोबत न्याय व्हायला हवा अशी या ठिकाणी मागणी तीव्र होत आहे। सामाजिक कार्यकर्ते रविचंद्र गवाडे आहे आणि जाणून घेऊया इथली काय नेमकी परिस्थिती आहे। काय सांगाल तू? नमस्कार, मी भूमिजन शक्ती परिवर्तन शेतकरी शेतमजूर संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असताना मी हिंगणा तालुक्यात म्हणजे अशा बऱ्याच ठिकाणी जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत त्याची समस्या जाणून घेतो आणि ते शासनावरही त्याची समस्या सुचवतो। पण मी आज या कान्होलीबारा मेनखात झोपडपट्टीवर पाहून राहिलो। याच्यापाशी राशन कार्ड आहे, हे सगळ्यापाशी राशन कार्ड आहे, वोटिंग कार्ड आहे व इमलाकर आहे। पुन्हा हे सगळे यायले हे आहे, पण इथं पाणी आणि लाईन या दोन गोष्टी नाही। त्यासाठी या अंधारात तुम्ही बघू शकता इकडं पूर्ण सर्प संध्याकाळचे बारीक लोक राहते, इथं अंधार राहते। पण यायले कोणी बी इथं जो इलेक्शन आला तो नेता का म्हणतात निवेदन यापूर्वी दिले होतं, पण निवेदन यायनं बरेच ठिकाणी दिलेलं नाही। यायची समजूक माझ्यासारखा चुत्या येऊन यायची समजूत घातली का मी असा करून देतो, मी तसा करून घेऊन यायले आतावरी आश्वासन दिले नाही। या बाऱ्यामध्ये यायच्यापासून 25-25 हजार 10-10 हजार रुपये दंड सुद्धा वसूल केलेली आहे शासनानं। कोण केली ते तर आता काय दंडाचा काय प्रकार झाला एवढा? आता हे लाईन पकडली होती, याच्यापासून दंड वसूल केलेली आहे। कोणत्या विभागाने? MECBच्या यायनी हा जो दंड आकारण्यात आला आहे आणि का बरं आकारण्यात आला, कशा प्रकारे यांची पिळवणूक झाल्याचा आरोप जो आहे या ठिकाणी निर्माण होत आहे, काय प्रकार नेमका आहे? आता इथं एक अंधारात हे राहण्यापेक्षा एक आजूबाजूला माझ्यासारख्याची शेती आहे, त्या शेती आहे म्हणून यायनं जर मागणी केली त्या शेतीला का आम्हाला लाईन द्या बा, त्यानं नेऊ शकता तुम्ही, नेली। पण ते लाईन यांची काही कर्मचारी MECच्या कर्मचाऱ्यांना याच्यावर पकडून दंड ठोकलेला आहे आणि यायला आश्वासन दिलं तुम्ही डिमांड भरा, डिमांडचे पैसे घेतलेले आहे, डिमांडचे पैसे द्यायना, डिमांडचे पैसे घेतलेले आहे आणि आश्वासन दिलं का तुम्हाला लाईन देऊ, डिमांड भरा। यायना डिमांड सुद्धा भरलेला आहे, पण अजून पावसात पोल उभे केले, निमित्त गाऊन राहिले का फारीच नाही, रोखलेला आहे, लाईन काही दिवली नाही अजून बी, आणि पैशाच्या वसुली पण करून टाकली, पैशाची वसुली बंद झाली। काय नेमका प्रकार आहे आज? पैसे म्हणजे इथं जो लाईनचा प्रकार होता त्यांना कोणाला 10,000 कोणाला 5,000 असे दंड ठोकलेले आहे, कमी जास्तीले। आणि दुसरी गोष्ट त्याले शासन इमलाकर लावतो, त्याच्यावर इमलाकर लावलेला आहे ना, पटवला आहे। यायचे कागदपत्र सगळे हे आहे, आधार कार्ड आहे, वोटिंग कार्ड आहे, राशन कार्ड आहे, पण यायले पाणी आणि लाईन नाही, त्याच्यासाठी हे वंचित आहे। आता वंचित असल्यावर मी मगाने आलो, मी येत राहतो, याने सांगितलं का आम्ही जर का करायचं तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं आणि काही झोपडपट्ट्याच्या वतीनं हिंगणा तालुक्यातल्या नागपूर जिल्ह्यातल्या झोपडपट्टी काय पक्ष तुमच्या जो शेतकरी संघटना आहे त्याच्या वतीने काय भूमिका राहील समोरची? आम्ही तर आमची भूमिका अशी आहे, आमची संघटना अशी आहे, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार जिथं होत असतं तिथं आम्ही धावत असतो। आता याच्यावर एक अन्याय होऊन राहिला, याच्यापासून मतदान करण्यापेक्षा हो म्हणते आणि पूर्ण टळून नेऊन राहिले। त्यासाठी आम्ही या अतिक्रमच्या झोपडपट्टी वाशांना भेटी घेऊन ज्याची समस्या आहे पाण्याची लाईनची ते मिळवून देऊ। जर शासनाने नाही ऐकले तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं आणि अतिक्रम झोपडपट्टीच्या वतीनं ज्याची समस्या आहे त्याच्या वतीनं आम्ही ऊर्जा मंत्र्यावर याला जर लाईन नाही झाली तर ऊर्जा मंत्री साहेबांना निवेदन देऊन त्यांना जर लाईनची आम्ही
डेपोशन नाही दिलं तर आम्ही त्याच्या बंगल्यावर आंदोलन करू, अशी भूमिका आहे. अशी आमची भूमिका आहे. या ठिकाणी एक चित्र निर्माण होत आहे की जर समजा मूलभूत ज्या सेवा सुविधा नाही आहे हम्म. आणि नागरिकांच्या सांगण्याप्रमाणे आता जिल्हा परिषदची जी निवडणूक आहे हम्म. तर नागरिकांचे असं मत आहे की या ठिकाणी त्याचा बहिष्कार करायचा, तर याबद्दल काय बोलाल तुम्ही? आता यायनं सगळं त्याच्यावर बितली म्हणून ते सांगून राहिले. आजवरी तर हे सगळे त्याला चुगलीतच जात गेले. कोणी माझ्या गाडीमध्ये बस तुले समासाचा अर्थ, तुले असं करून देतो, घरकुलचं करून देतो, लाईनचं करून देतो, चालले सगळे. म्हणजे बहिष्कार आता बहिष्कार एकच आहे का, इथं निवडणुकीला कोणी राजकीय लोक त्याने निवडणुकीचं असं एक ठरवलं आहे ना का आम्ही मतदान करू नये. यावेळेस आम्ही मतदान समस्या दूर नाही होत तिथपावतर मतदान करू नये. आज मतदान करू नये ते राजकीय लोकांचा प्रवेश बी बंद करू शकते. जोपर्यंत गावाच्या समस्या नाही हा, प्रवेश बी बंद करू शकते. पण शासन सरकार एक असल्या कारणानं या गरिबाची हा कोणी जाणत नाही. आज उद्या इथं प्रवेश बंद करायला गेलं, आता पोलीस येते, पुढे अंदर करून टाकते. आता जागोजागी दिसून राहिलं. परंतु यांना यांच्या अधिकारापासून वंचित करण्याचे एक प्रकारचे षडयंत्र शासनाचे आहे आणि या सर्व प्रकारामध्ये जर समजा शासन कुठेतरी दबावात आहे तर कुठेतरी यांना न्याय मिळेल का असा असणारा प्रश्न निर्माण होत आहे. काय याविषयी बोलाल? संघटनेच्या वतीने काय आश्वासन द्या? तसं बाबासाहेबांनी पहिले सांगितलं होतं, एकत्र व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज जर त्या संविधानाला चालून हे लोक जर तसे वागले बराबर तर करू शकतो, होऊ शकते, अशी मी गवाही देतो. आणखी इथे नागरिक आहे तरी त्यांचे मनोमत जाणून घेऊ. या ठिकाणी स्थानिक नागरिक आहे आणि त्यांच्याही आपण या ठिकाणी व्यथा मांडून घेऊया. काय बोलाल, काय नेमकं मत? मी निशा शरणागत बोलत आहे, मेनखात कानोली बाऱ्यावरून. इथं कमीत कमी 30 वर्ष झाले लोक राहून राहिले, पण इथं लाईटही नाही आणि पाणी पण नाही. आणि इथचं लोक खूप लोक आले. अशी परिस्थिती आहे, पाणी आणि लाईट नसताना सुद्धा तुम्हाला जीवन व्यापन करत होत आहे. दुःख आहे गोष्टीचं. दुःख, लहान लहान मुलं आहे, रात्रीच्या वेळेस अंधारात खेळतात. सायंकाळी अंधार होते, लेकरं खेळू शकत नाही. एवढं अंधार असते की पावसाचे जे झोपडे नाही, झोपड्यामध्ये राहतात लोक. खूप लोक आले आणि आश्वासन देतात की आम्ही 15 दिवसात करून देऊ, 1 महिन्यात करून देऊ, तुमच्या पट्ट्यामध्ये नाव येईन, घरकुल भेटा, पण काहीच करत नाही. आश्वासने दिले? हो, आश्वासन दिले. खोटे आश्वासन दिले? हो, खोटे आश्वासन दिले. पण काही झालं नाही? नाही. काय मागणी आहे? आम्हाला आमची मागणी आहे लाईट आणि पाणी. नेमका प्रकार आहे आणि काय नेमकी तुमची मागणी आहे? काय आमची मागणी हेच आहे की आम्हाला नेमका त्रास काय तुम्हाला? नेमका आम्हाला त्रास हा आहे की आमच्या इथं लहान लहान मुलं बाळ आहे आणि आम्हाला इथं लाईन, आम्हाला बरेचशा दुरून पाणी आणायला लागते. आम्ही आपल्या याच्यानं कोणाच्या शेतीतून म्हणजे पाणी आणलं ते आम्हाला थोडीशी समस्या, आता आम्हाला ते समस्या पाहिजे पाण्याची आणि लाईनीची. बरं, शेतातून पाणी आणल्यानंतर मग काय होते? शेतातून पाणी आणल्यानंतर काय त्रास होऊन राहिला आम्हाला. लय दूर जाणं पडते, 1-1, 2-2 किलोमीटर पाण्याला जाणं पडते. 2 किलोमीटर पाण्याचा त्रास. मग तितके दुरून आम्हाला गुंडानं नळ पाणी नाही आणायला लागते. नळ नाही आहे, काहीच नाही. ग्रामपंचायतकडून काही ग्रामपंचायत करून बी नाही आहे, काहीच नाही. आम्हाला लय लोक म्हणत आहे की आम्ही तुम्हाला पाण्याची गरज करून देतो, लाईनीची करून देतो, पण इथं कोणी फक्त तात्पुरता येत आहे आणि त्याच्यानंतर कोणी इथं म्हणजे त्याचं काम झाल्यानंतर कोणीच नाही येत आहे इथं. तुम्ही वोटिंग करता? आम्ही वोटिंग करतो, आमचं राशन कार्ड आहे, आमचं मतदान कार्ड आहे, आमच्या सगळंच आहे. किती लोक इथे राहतात? इतर कमीत कमी 100, 150, 200 लोकांच्या जवळपास आहे. आणि आता जर आमची ही मागणी जर पूर्ण नाही केली तर आम्ही ह्या ठिकाणी कोणताही आमदार किंवा कोणतं येईन तर आम्ही त्याला मतदान काही देत नाही. बहिष्कार करा. बहिष्कार करू. आमची हे आता मागणी आहे, आमची हे लाईन आणि पाण्याची गरज लवकरात लवकर झाली पाहिजे. दूर झाली पाहिजे. हो. लता तोरकर. बोला, काय विषय म्हणजे काय तुमची समस्या आहे? आजी आमची समस्या हेच आहे जी की आम्हाला पाण्याची गरज आहे, लाईनची गरज आहे. लय दूर पाणी आणायला लागते. काय होते? पाणी 2 कोस द्यावं लागते पाण्याला. 2 किलोमीटर. ग्रामपंचायतला यापूर्वी निवेदन दिलं होतं का? हो, दिलं होतं. हे काहीच नाही झालं. म्हणजे हे करतो म्हणत काही लाईन काही फाईल करतच नाही. लाईनच्या बी अजून काय मागणी आहे? म्हणजे अजून लाईन पाण्याची मागणी आहे आम्हाला. याच्या समोर इलेक्शन वाले येतील बी, आम्ही इलेक्शन काही त्याला अंदर येऊ द्यायच नाही, एवढी आमची मागणी आहे. मालमेकरावचे कोडे 30-35 वर्ष झाली इथं राहून राहिलो मी. पण आम्हाला पाण्याची लाईनची सुविधा नव्हती. आम्ही 2-2 किलोमीटर पर्यंत पाण्याला जाऊ, लोकांच्या हिरो जाऊ. पण आपल्याला पाणी आणायला खूप तकलीफ जाईल. कामाला जाऊ आपण. आता इथून आपल्याला 10 वर्षानंतर म्हणजे 10-15 वर्षाच्या नंतर आपल्याला पाणी भेटलं एकामेकाच्या सपोर्टनं. तर आम्ही ना मोटारी बसवल्या,
पाणी आणलं तिथून बी आम्ही पाण्याचा कर देतो महिन्याचा. लाईन टाकली, लाईन दुसऱ्याकडून टाकतो, हे लाईनवाले का नाही लाईन पकडते सीधी आणि आमच्याकडून दंड घेते. पण आम्ही कोणाचा भरोसा करावा? कोण आहे जिल्हा परिषद सदस्य, कोण आहे तुमच्या एरियामध्ये? जिल्हा परिषद सदस्य आशिष उमरे येतात का ते कधी भेटायला? नाही, कधीच नाही. म्हणजे आतापर्यंत जे आता पुढच्या निवडणुकीला सुद्धा जे उमेदवार आहेत अजूनपर्यंत पाहिले नाही त्यांना? पाहिलं नाही, कधी आले नाही. कधी आले नाही. काय मागणी राहील आमदाराला? आमदाराला हेच मागणी आमची का आम्ही कोणाच्या याच्यावर राहणार नाही. आम्ही पाणी भरून राहिलो, 200, 300, 350 रुपये महिना देऊन राहिलो. आमदार साहेबांनी कधी भेट दिली का गावात? कधीच नाही, कधीच नाही. 1-2 वेळा फक्त भेट देऊन गेले, पण सांगितलं त्यानं एका महिन्यानं का लाईन देतो. 2-3 महिने झाले लाईन आली नाही. समस्या तशीच आहे. तशीच आहे. मग आम्ही कोणाला बोलावा? आमचं म्हणणं एकच आहे, आमचं एकच म्हणणं आहे का जो आला तो आश्वासन आश्वासन देते का आता होटिंग द्यायचं तुम्हाला, 1 महिना लाईन येईल, 2 महिने लाईन येईल, पाणी येईल. असंच चालू आहे. आमचं 15 वर्ष झाल्या गोष्टीले, पण कोणी लाईन नाही देऊन राहिलं, कोणी पाणी नाही देऊन राहिलं आम्हाला. पण आमची समस्या आता ही अशीच येईल का आम्ही सगळं मिळून आहोत. आम्ही एकच महिने सगळ्याले का तुम्ही जेव्हा आमची लाईन पाणी चालू करसान तेव्हाच आम्ही होट देऊ शकतो. या ठिकाणी कुठेतरी बहिष्कार दिसून येत आहे. आमदार समीर मेघे या ठिकाणी येऊन सुद्धा कोरडे आश्वासन याद्वारे हो देत आहे. या संदर्भात समोरची काय तुमची मागणी राहील, काय भूमिका तुम्ही गावकऱ्यांची राहिली या ठिकाणी? हो, गावकऱ्यांचे राहिलेले 2 जण होते आपले, मोहन भांडेकर, श्रावणजी जुनगरे. यायनं आम्हाला नेलं होतं. पण आम्हाला सांगितलं 1 महिन्यात लाईन देईल, दिवाळीची आंधी करून टाकू आपण. पण लाईन झाली नाही. आता मागचे आले 15 दिवसानं फारे डिपार्टमेंटवाले सरपंच आले, इथं खंब्यावर नोंदणी केली, किती खंबे आहे, काय आहे, लाईन येईन तुम्हाला. आणि आम्हाला सांगितलं का लाईन येणार आहे बा. पण आमचं तात्पर्य एक होय का आता समजा जर होटिंग जर येऊन राहिलं, कोणी बी होटिंगच्या आधी जर लाईन आली तर आम्ही होटिंग देऊ शकतो, नाही आली तर आम्ही नाही देऊ शकत. यांची प्रमुख व्यथा या गावाची. या ठिकाणी आपण काय मागणी आहे? गावात पाणी नाही म्हणते. माझी मागणी हेच आहे साहेब, ह्या शेतीत जाऊ, त्या शेतीत जाऊ, पाणी आणू आम्ही. पाण्याचा काही हे नव्हता. बरं, हा आता निवडणूक आहे. तर आता निवडणूक आहे, तर मी म्हणता साहेब आता आम्हाला हे लाईन आणि पाणी पाहिजे. जर त्यांनी दिली नाही तर मग बहिष्कार राहील का? काय बहिष्कार राहिला नाही तर का ते? तर याच्याबद्दल येते दुसऱ्याची ही येऊन गेली तर आम्ही मत देणार नाही साहेब. हा, आता निवेदन कोणाला द्या? तुम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे म्हणजे? हा, निवेदन कलेक्टर साहेबाला देऊ आपण. हा, बरोबर आहे ना. काय आमदार समीर मेघेच्या इथे प्रत्यक्ष जिल्हा परिषद सदस्य येते सांगू तुम्हाला साहेब, ही येतात होऊन जाईल, तो येते होऊन जाईल, आश्वासन देऊन आश्वासन देऊन मत मागतात. हा मत मागतात. यावेळेस विरोध राहील. ते ह्या वेळेस विरोध राहील. कोणी येऊ कोणी ये आपण अडवून देऊ ते. बहिष्कार राहील, पूर्ण हा. बहिष्कार राहील. बस.